जी करण्यासाठी पाचारण केलंय ते मोहोली टीमला एक निश्चितच बॅटल मात्र रंगताना पाहायला मिळेल. चुरशीचा सामना निश्चितच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आजच्या दिवसातील शेवटची लढत, क्वालिफायची लढत, ही लढत जिंकून निश्चितच एक ट्रॉफीवर नाव कोरू शकते टीम. ती टीम आपल्याला थोड्याच वेळात त्या टीम कुठली असेल ती थोड्याच 6 षटकानंतर ते आपल्याला पाहायला मिळेल. बस थँक्यू. इथनं जर आयवा जेल फक्त कोशिंबडेकरांसाठी आहे ते आयवा जेल, कोणताही आमचा जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्या वतीने जर आयवा जेल घेतली तर मयूर गवर यांच्याकडनं 100 रुपयाचा प्राइस दिला जाईल. पण नक्कीच म्हणेन वडवलीकर यांचा नादच कोणी करणार नाहीये. मागच्या सीझनला वडवली टुर्नामेंटला आपण पाहिलं मेगा फायनल सामन्यामध्ये तब्बल 15,000 रुपयाचा आयवा जेल साठी प्राइस होता. आणि आता त्या दिवशी मी ज्या टुर्नामेंटला होतो त्या दिवसामध्ये 17,000 रुपये एका कॅच साठी होता प्राइस. म्हणजे वडवलीकर एकाच्या हातामध्ये कॅच आला देखील होता, मात्र तो पडला जमिनीवर आणि ती कॅच देखील ड्रॉप झाली. म्हणजे 17,000 रुपये त्याच्या हातामध्ये निसटले होते. दोन्ही संघ लक्ष द्या आता. तुषार स्पोर्ट्स भावसे संघ आणि श्री गणेश मोहिली संघ. अंपायर डिसिजन इज द लास्ट अँड फायनल डिसिजन. त्याला कोणत्याही आपण चॅलेंज करू शकत नाहीये. जर अंपायरला जर वाटलं काहीशी दुविधा मनामध्ये असेल तर ऑनफिल्ड अंपायर तो निर्णय आमच्यापर्यंत टीव्ही स्क्रीन मॉनिटर वरती पोहोचवतील, तिसऱ्या पंचांकडे पोहोचवतील. सो आपण कोणत्याही प्रकारे चॅलेंज करायचं नाहीये. थँक्यू सो मच. धन्यवाद संदीपजी पाटील. जबरदस्त आवाज आपला आज दिवसभरामध्ये आम्ही सुद्धा ऐकला. जबरदस्त समालोचन आपण सुद्धा करताय. अंतिम सामना आजच्या दिवसामधील आपल्या भेटीला मोहिली आणि त्यांना फाईट करेल टीम तुषार स्पोर्ट्स भावसे. या दोन संघादरम्यान घमासान रंगताना पाहायला मिळेल. शेवटचा दिवस गोड व्हावा याचसाठी केला होता अट्टास. शेवटचा दिवस कोणाच्या नावावर राहतोय, कारण दिवसभराची मेहनत दोन्ही संघांनी केली आणि दिवसभराच्या मेहनतीचं फळ कुठल्या संघाला मिळतंय हे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्याला आजच्या दिवसामध्ये समजेल. कारण शेवटचं सकाळपासून जी मेहनत केली ती कोणाच्या पारड्यात पडते ते पाहणं चुकीचं ठरेल. निश्चितच दोन्ही संघ तुल्यबळ संघ, दोन्ही संघाचा जर खेळ पाहिला सकाळपासून तर दोन्ही संघाचा खेळ अगदी समाधानकारक राहिलाय. थोडीफार चुका झाल्या असतील पण तो दोन्ही संघांचा खेळ अतिशय चांगला राहिला आहे. त्याच्यामुळे निश्चितच मोठं बॅटल येथे रंगताना पाहायला मिळेल. आणि आम्ही सुद्धा आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील शेवटची इनिंग करण्यासाठी सज्ज झालोय. निश्चितच इथे आम्हाला समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली धनंजय देशमुख आणि जय चौधरी. संपूर्ण त्यांची कोशिंबडे टीम यांच्या मार्फत आम्हाला निमंत्रण मिळालं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आम्ही आज समालोचन करण्यासाठी इथे उपस्थित राहिलो. त्यांचं सर्वांचं मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली. आणि आमची स्वतःची स्पर्धा असून सुद्धा आम्ही आज त्यांच्यासाठी दिवस काढला. निश्चितच शेवटच्या इनिंगला माझ्या सुरुवात करतो आपल्या बाणीला आणि जाऊया सामन्याच्या दिशेनं. सामना रंगताना पाहायला मिळेल. एका बाजूने टीम असेल मोहिली आणि त्यांना फाईट करेल तुषार स्पोर्ट्स भावसे संघ. सलामीचे बॅटर यश बेखंडे आणि हरेश निमसे मैदानामध्ये उतरत आहेत आणि गोलंदाजीचा भार सांभाळेल गोलंदाजी मार्कवर सचिन. पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टीने आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा होता परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर. पहिला चेंडू अवांतर घोषित करतायत पंच फिरोज शेख. अकाउंट ओपन झालंय ते मोहिली टीमचं. 3 षटकांची लढत. निश्चितच 30 ते 35 धावा करण्याचा मानस बोलून दाखवलाय तो कर्णधार यश वेखंडे याने. परंतु समोरच्या टीमने सुद्धा कर्णधाराने प्रतिक्रिया बोलकी होती की समोरच्या भावसे टीमचा कर्णधार सुद्धा सांगितलंय की 25 धावांपर्यंत रोखण्याचा आमचा सुद्धा प्रयत्न असेल. निश्चितच बॅटल रंगताना पाहायला मिळेल. या दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निश्चितच चांगली गोलंदाजी करतोय
कर्णधाराने जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाला सार्थ कामगिरी आतापर्यंत होताना पाहायला मिळते ती सचिन कडनं. 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू काढलेत गोलंदाज सचिन. यश बेखंडे सारखा मातब्बर फलंदाज स्ट्राईकला असताना त्याला मात्र थांबून ठेवण्याचं काम गोलंदाज सचिन करतोय. या दरम्यान मात्र चेंडू आणि बॅट मध्ये चांगला संपर्क पाहायला मिळालाय. निश्चितच लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं शतक संधी आणि 2 धावा या चेंडूवर मात्र मिळत आहेत. अकाउंट ओपन केलंय ते यश वेखंडेनं. आपल्या वैयक्तिक धावा 3 वर जाऊन पोहोचलेत. स्कोर कार्ड 3 वर जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. P1चं षटक, सर्कलचं षटक, केवळ 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषेवर तैनात असलेले आपण पाहत आहे आणि त्याचा फायदा मात्र उचलता येत नाहीये तो यश वेखंडेला. या दरम्यान बॅटची काढा आणि विकेट किपर मात्र कुठलीही गलती करत नाहीये. यश वेखंडे स्वस्तात माघारी परतलाय. पहिला हदरा, पहिला गडी गारत होतो तो मोहिल. जे बोलून दाखवलं होतं की 25 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू, त्या पद्धतीने गोलंदाज मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. टिचून मारा करतोय, भेदक मारा करतोय, अक्षरशः अचूक टप्प्यावर मारा होताना पाहायला मिळतोय. आणि वेखंडे सारखा मातब्बर फलंदाज असताना सुद्धा त्याला स्वस्तात माघारीत हाडलंय गोलंदाज सचिन. नवीन फलंदाज शुभम आलाय. फलंदाजी चांगली आहे. मोहिली टीम कडे सुद्धा निश्चितच शेवटपर्यंत किल्ला लढवतील यात काही शंका नाहीये. या दरम्यान निश्चितच चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर थोडासा निघाला चेंडू आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. चांगली गोलंदाजी, टिचून मारा करतोय, भेदक मारा करतोय आणि शुभमला सुद्धा थांबवून ठेवलंय. आतापर्यंत पहिला चेंडू निर्धाव काढलाय गोलंदाज सचिन. टिचून मारा, भेदक मारा. या दरम्यान पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने उडून देण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. षटक मात्र संपलंय. लाजवाब षटक हाताळलं ते सचिन आणि केवळ धावा खर्च केले त्या 3 आणि महत्वाचा गडी टिपण्यात त्याला यश आलं. यश वेखंडेला स्वस्तात माघारी धाडलं, टिचून मारा केला आणि कर्णधाराने जो विश्वास आपल्यावर टाकला होता तो विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला नाहीये आणि आपलं काम चोखपणे पार पाडलंय ते पहिल्या षटकामध्ये सचिनला. दुसरं षटक फेकण्यासाठी जबाबदारी टाकली जाते गोलंदाज सचिन भोये. हा सुद्धा चांगला गोलंदाज आहे. याच्या गोलंदाजामध्ये वेग भरपूर आहे या गोलंदाजाकडे. निश्चितच चांगला मारा करण्यासाठी या अगोदरचा सकाळपासून जर खेळ पाहिला गोलंदाजाचा तर उल्लेखनीय कामगिरी राहिली त्याची सुद्धा. परंतु हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. समोर हरेश निमसे आज कमालीचा फॉर्म मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. या दरम्यान ऑन साइडला च्या दिशेनं शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं पंचांचा इशारा. बाद फलंदाज असेल. पंचांच्या मार्फत DRS घेतलं गेलंय. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. तिसऱ्या पंचांच्या मार्फत डिसिजन कळवलं जाईल. OUT फलंदाज बाद. अचूक डिसिजन. चांगलं पंच लाभले या स्पर्धेला फिरोजी शेख आणि
कैलास लकडे अचूक डिसिजन, आतापर्यंत कुठलाही डिसिजन त्यांच्या मार्फत फेल गेलेलं नाहीये. पंचांचं कौतुक व्हायला पाहिजे या स्पर्धेमध्ये. जबरदस्त पंच. कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. अचूक क्षणचित्र ते सुद्धा टिपतायत. मोरे असतील आणि दुसरे एक मोरे एक मोगरे दोन्ही कॅमेरामॅनचं कौतुक व्हायला पाहिजे. अचूक क्षणचित्रे टिपतायत, त्यांचं सुद्धा गोड कौतुक असेल. या कबड्डीपट्टू स्वतः आहेत. निश्चितच चांगला खेळ. कबड्डी क्रिकेटवर प्रेम कमी, परंतु कबड्डीवर जास्त प्रेम त्यांचं पाहायला मिळत आहे. त्यांचं सुद्धा गोड कौतुक असेल. नवीन फलंदाज सुमित आलाय. या दरम्यान ऑनसाइडच्या दिशेने ऑन दी कार्पेट खेळून काढलाय चेंडूला. डीपला क्षेत्ररक्षक तैनात. थ्रो फेकी चांगली झाली, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. 2च्या मदतीने स्कोर कार्ड पोहोचलं 5 या अंकावरती. एक माफक धावसंख्या उभारताना पाहायला मिळतोय तो मोहिली संघ, कारण आतापर्यंत कुठले मोठे फटके येताना पाहायला मिळत नाहीये. बॅट्समन कुठेतरी बॅकफुटला खेळताना पाहायला मिळत आहेत आणि मोठे फटके मात्र कुठेतरी येताना पाहायला मिळत नाहीयेत. या दरम्यान मात्र मोठा फटका येत नव्हता आणि आता मात्र चांगला बॅट आणि चेंडू मध्ये आणि स्वयंसेवकांनी झेल टिपलाय. निश्चितच 100 घेऊन जायचंय. 100 लागू असणार आहेत. धावत पळत आलाय अक्षरशः. लॉंग ऑनच्या दिशेने एक दर्जेदार षटकार पाहायला मिळाला, परंतु स्वयंसेवकांनी अप्रतिम झेल टिपलाय आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज त्याला मात्र प्राप्त झालंय. शेवटच्या सामन्यामध्ये प्राइज मिळालाय. देर आहे, दुरुस्त आहे, पण शेवटच्या सामन्यामध्ये अखेर संध्याकाळची सोय त्याची झाली. आता निश्चितच सर संध्याकाळची सोय मात्र झाली. पुन्हा एकदा तो प्रयत्न करेल, पुन्हा एकदा सीमारेषेवर जाईल. हेच ते मनोबल असतं खेळाडूंचं. आपल्या आयोजकांचं कौतुक करायला व्हायला पाहिजे, कारण छोट्या खेळाडूंना झेल आणि ते चेंडू परतवण्याचं काम दिवसभर करतायत. त्यांचं सुद्धा गोड कौतुक असेल. एक धाव मात्र मिळते. एका धाबेने स्कोर कार्ड पोहोचलं 12च्या घरामध्ये. आता मात्र काहीसा आकार मिळताना पाहायला मिळतोय धावसंख्येला. एक षटकार खेचलाय तो फलंदाज शुभमनं. शुभमला मात्र 3 षटके खेळावी लागतील. एक चांगली बॅटिंग त्याच्या मार्फत केली जाते या सामन्यामध्ये. अजून संधी आहे तुम्हाला. आणि त्या ऑफच्या दिशेनं जातोय चेंडू. निश्चितच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. अजून संधी आहे. ऑल इंडियन्स फक्त या टीमचे जे खेळाडू आहेत सभासद त्यांना संधी आहे की हर्षला जे 100 मिळाले ते तुम्हाला देखील मिळू शकतं. त्यासाठी आता आपण प्रयत्नशील राहा. कोशिंबडे गावातील कोणताही तिथे प्रेक्षक असेल त्याने जर ही झेल टिपली तर त्याला 100 रुपयाचा प्राइज दिलं जाईल आयोजकांच्या वतीने. गोलंदाजी सुरेख होते, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ गोलंदाजाला मिळत नाहीये आणि त्याचा कुठेतरी फटका बसतोय तो टीम तुषार स्पोर्ट्स भावसे संघाला. षटक मात्र संपतंय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. पंचांची जो डिसिजन देतील तो मात्र स्वीकारावाच लागेल आपल्याला. तिसरं आणि अंतिम षटक, इनिंगच अंतिम षटक आणि आमचं सुद्धा या स्पर्धेमधील आमच्या वाणीचं सुद्धा अंतिम षटक असेल या स्पर्धेमधलं आणि ते घेऊन जाईल गोलंदाज हर्षद. ज्या हर्षदनं या अगोदरच्या सामन्यामध्ये तुफान गोलंदाजी केली होती तो हर्षद मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे आणि स्ट्राईकला असेल फलंदाज सुमित. या दरम्यान आडव्या बॅटनं खेळून काढायचं होतं, उडून द्यायचं होतं ऑन साइडला, परंतु 2 धावा मात्र मिळत आहेत. हाताला भुराश झाला चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलाय आणि 2 धावा या चेंडूवर मात्र मिळत आहेत. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं 19 या अंकावरती. 2 गडी बाद 19.
एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत निश्चितच वाटचाल सुरू आहे मोहिली टीमची. कर्णधारानं सांगितलं होतं, बाईट घेतली तेव्हा कर्णधाराने विश्वास संपादन केलं होतं की 30 ते 35 धावा आम्ही उभारू. त्या दिशेने वाटचाल चालू आहे. या दरम्यान निश्चितच चांगला फटका पाहायला मिळतोय. ताणून मारलंय आणि ताणून मारलंय वन बाउंड चेंडू सीमा रेषा पार, चौकार. पोचलं ते तेबीच्या घरामध्ये. चांगली फलंदाजी आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांना केले. सुमित आणि शुभम चांगले खेळतायत. शुभम खेळतोय तो वैयक्तिक 9 धावेंवरती आणि सुमित खेळतोय तो 11 धावेंवरती. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एका धावेची भर पडेल, एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकेल 24च्या घरामध्ये. निश्चितच एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल होते आणि भावसे टीमच्या कर्णधाराने आपलं मत व्यक्त केलं होतं की आम्ही 25 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि निश्चितच आतापर्यंत 24 धावा तर जमवल्यात त्या मोहिली टीमनं. निश्चितच 30 करण्याचा मानस, 30 ते 35 धावा करण्याचा मानस मोहिली टीमचा कर्णधार यश वेखंडे यांनी सुद्धा व्यक्त केला होता आणि त्या दिशेनं काहीशी वाटचाल सुरू असलेली पाहायला मिळते ती मोहिली टीमची. निश्चितच अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा आमचे जिवलग मित्र धनंजय देशमुख यांचा आम्ही आभार व्यक्त करू आणि जयेश चौधरी आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचे संपूर्ण टीमचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू आणि निश्चितच त्यांना धन्यवाद देऊ, कारण त्यांनी आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली. लेग बायच्या रूपानं 1 धाव मात्र प्राप्त झाले. एका धावेने स्कोर कार्ड पोहोचलं 25च्या घरामध्ये. तसेच आमच्या स्कोरर आज पूर्ण दिवसामध्ये आम्हाला साथ लाभली. शरदजी शेलार आणि जुलवी ज्वाली यांची संपूर्ण टीम लाईव्हच्या मार्फत आमच्या सोबत आज दिवसभरासाठी जोडले गेले. पंच असतील फिरोज शेख, कैलास लकडे यांची सुद्धा उत्तम साथ आम्हाला आज दिवसभर लाभली आणि आमच्या बरोबर सकाळपासून हजेरी लावली अशोकजी सासे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. त्यांच्या बायच्या रूपानं 1 धाव मात्र मिळते. एका धावेने स्कोर कार्ड पोहोचलं 26च्या घरामध्ये. या सर्वच कोशिंबडेकरांचं, ग्रामस्थांचं, सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि अशोकजी सासे यांनी सुद्धा आम्हाला कॉल करून इथे समालोचन करण्याचा आग्रह केला, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. वाईटचा इशारा येतो. वाईट प्लस बायची 1 मिळेल आणि 2 धावा मात्र मिळतील. 2च्या मदतीने स्कोर कार्ड पोहोचेल 28च्या घरामध्ये. कर्णधाराने जो मत व्यक्त केलं होतं यश वेखंडे, त्या पद्धतीने धावसंख्या होताना पाहायला मिळते. निश्चितच 28 पर्यंत मजल मारले. 30 ते 35 धावांपर्यंत मजल मारण्याचा आमचा हेतू आहे आणि त्या पद्धतीने टीम आपली खेळते. निश्चितच समाधान निश्चितच असेल चेहऱ्यावरती कर्णधाराच्या. वाईट येतोय चेंडू, वाईटच्या मध्ये स्कोर कार्ड पुढे सरकतोय. हर्षद मात्र या षटकामध्ये काहीसा भरकटतोय. स्वेर मारा त्याच्या मार्फत केला जातोय आणि स्कोर कार्ड पोहोचलं ते 29 या आकड्यावरती. या षटकामध्ये काहीसं महागडी गोलंदाजी पाहायला मिळते ती हर्षद कडनं. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. या षटकातील 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक. ऑन साइडला उडवून देण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव मात्र मिळते. एका धावेनं धावपलक जाऊन पोहोचलं ते 30च्या घरामध्ये आणि 5 चेंडू झालेत. पंच 5 झालेत. ओव्हर झालेली आहे. स्कोरर आमचे थोडस 1 चेंडू त्यांच्या नकळत लिहायचा राहून गेला. दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्या मार्फत आम्ही सुद्धा. आणि आजच्या दिवसाचा आमचा इथे टर्म संपला असे आम्ही जाहीर करतो. पुढच्या वर्षी नक्कीच भेटू. धनंजय देशमुख आणि जय चौधरी यांचे आम्ही
पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि आजच्या दिवसाचा आमचा आवाज इथेच आम्ही थांबतो. जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आणि पुन्हा एकदा आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक संदीपजी पाटील सरांना. धन्यवाद. सर्वांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंतिम उत्तरार्धामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात. विलास पाटील बाबा ग्रुपच्या अध्यक्षांच्या वतीने दोन्ही टीमला आणि आयोजनाला शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच. मस्त इथं आपण सुरुवात करत आहोत. ज्या ठिकाणी धावांचं टार्गेट सेट केलंय, 31 धावांचं टार्गेट सेट केलंय. मोहिली संघ फिल्डिंग करत आहात. अंपायरला कोणत्या डिसिजनला चॅलेंज करायचं नाही. जे पण असेल ते आपण आपल्याकडे लाईव्ह टेलिकास्ट आहे. सो आपण ती जी भूमिका आहे ते आपण तिसऱ्या पंचांना देणारच आहोत. सो ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल त्याचा स्वीकार करा. अदरवाईज जर त्यांना शंका असेल तर आपण त्यांना लगेच रिव्ह्यूची मागणी करू शकतो. अमोलजी निमसे ज्यांचा आवाज ऐकला त्यांना आपण सन्मानित करत आहोत. दत्ता गबर यांच्या शुभ हस्ते. सन्मान आपण इथनं करत आहोत. अशोकजी सासे उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित इथनं करत आहोत. चला मास्टर इथं सुरुवात करत आहोत. पंचगण ग्रीन सिग्नलला यश वेखंडे बॉलिंग ट्रॅक वरती. लेट्स प्ले गेम ऑन. इथं सामन्याला सुरुवात केली जाईल. सुभाष गोदरे बॅटिंग साठी त्याच्या सोबतीने अजय गोदरे, यश वेखंडे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल, फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल वरती सबरी चेंडू पाहिला खाली राहतो आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन नाही. डॉट बॉल. पहिला बॉल, फर्स्ट बॉल, डॉट आला. दुसरा चेंडूसाठी यश वेखंडे पुन्हा एकदा. सुरेख चेंडूला जवाब गोलंदाजी पाहायला मिळतीये. लाईनला लेंथ वरती, टप्प्यावरती लाईन लेंथ मिस करत नाहीये. गे टप्पा, एक्स्ट्रा बाउन्स, सर्वच गोष्टींची परिपक्वता या मॅच मध्ये गोलंदाजी युनिट मधील प्रभावशाली कामगिरी यश वेखंडेच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग, 2 बॉल वरती 2 डॉट. फुलटॉस बॉल आणि अगोदरचे 2 चेंडू जे टाकले त्याचा परिणाम स्वरूप आता वाईट झालाय. तिसऱ्या बॉल वरती ठोकलाय फुलटॉस वरती. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर ठोकणारा हा पहिला चौकार या डावामधील. सुभाष गोदरेला जास्त काळ आपण शांत ठेवू शकत नाहीये. शांत राहायला मी काही संत नाहीये हे सांगत असताना त्याने ठोकलाय हा चौकार. फुल लेंथचा बॉल ड्राईव्ह केलाय. ऑनड्राईव्हचा फटका तिथे नयन निमसे होता. चेंडूची फेकी जर कलात्मकता असती या फेकीमध्ये तर नक्की सुभाष गोदरे बाद होऊ शकले असते. मात्र एक सेफ धाव कंप्लीट झाली आहे. फाइव रन्स विदाउट लॉस
यश वेकेंडे बॉलिंग ट्रॅकवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग, पहिला डॉट बॉल. सरळ बॅटने जर फटके आणले तर नक्कीच येऊ शकतात, मात्र आडव्या बॅटने स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही, डॉट बॉल येत आहेत. डॉट बॉल देखील आला. षटक कंप्लीट झालं, फक्त 5 धावा. 5 धावांवरती धावफलक पाहतोय. सुरुवात चांगली करायची होती. सुरुवातीच्या षटक्यामध्ये पहिल्या षटक्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करणं अनिवार्य होतं. ती पॉवरफुल गोलंदाजी आपण करताना पाहिली आहे आणि फलंदाजी हवी ती झाली नाही आहे. पण फलंदाजीमध्ये फक्त 5 धावा, तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये चांगला धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल आणि त्या प्रयत्नामध्ये सध्या आहेत सुभाष गोधळे आणि अजय गोधळे. चा टार्गेट आहे पहिल्या षटकामध्ये. कमालीचे षटक पहिल्या, फक्त धावा खर्च केल्यात 5 आणि मागचा मॅचचा हिरो जी मागची मॅच टर्नओव्हर केली करणारा गोलंदाज मिस्टर नयन नेमसे. स्विंग का सुलतान, स्विंग का जादूगर आणि मोहिली टीम का जादूगर सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. गोलंदाजीमध्ये कलात्मकता नेहमीच आहे, त्याच्या वतीने नेहमीच प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन, प्रत्येक चेंडूवरती वेगवेगळ्या व्हेरिएशन चेंडू टाकणं. शॉट ऑफ बोल केल्या, मात्र चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, सिंगल धाव. मोहिली संघाला एकेका धावेने काहीसा फरक पडणार नाहीये, मात्र हाफ ट्रॅकर होता, त्याला उडवण्याचा प्रयत्न उडवला देखील होता, मात्र चेंडू गेला गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगल धावेसाठी. हे निर्णायक षटक असेल या मॅच मधील. इथनं जर काहीसा कमबॅक करू शकेल असून तर होऊ शकतो. चेंडू पाठवा झाला, पहिल्या चेंडूवर सिंगल धाव. लेट कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झाले, तिथं विकेट किपर बीट आणि धाव नव्हती, तिथे धाव आली आहे. ह्या 22च्या स्वरूपात धाव आली, मात्र या अशा धावा रोखाव्या लागतील मोहिले टीमला. गोलंदाजी युनिटमधील प्रभावशाली कामगिरी सध्या सुरू आहे. गोलंदाजाची परिपक्वता, गोलंदाजी लाईन अँड लेन, गोलंदाजामध्ये असलेले मिश्रण, गोलंदाजाकडे असलेलं व्हेरिएशन, सर्वच गोलंदाजीची कलात्मकता पाहायला मिळते आणि सुपर गोलंदाजी आतापर्यंत नयनने दाखवली आहे. 31चं टार्गेट. मिस्टामिक फटका, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, प्रयत्न करताय 3 तिघाडा, काम बिघाडा. तिघांमध्ये ताळमेळ नव्हतं, मात्र तिघांपासून चेंडू खूप दूर होता. इथे देखील पहा काय घडलंय. पंचांकडे लाऊड अपील, पंचाने सांगितलं इट्स नॉट आउट, लाईक बायच्या स्वरूपात एक धाव. नयन निमसने करामती गोलंदाजी केली आहे. करामती अगिबो सध्या संघासाठी बनलाय. करामतीचं प्रदर्शन करत असताना हा डॉट बॉल होता, मात्र गोशांगी क्षेत्रामध्ये सिंगल धाव आली आहे. पंचांवरती कोणते आक्षेप घेऊ नका, त्यांचा कोणत्याही निर्णयावरती चॅलेंज आपण करू शका. यश वेखंडे, आपण लक्ष द्या गोष्टीकडे. आतापर्यंत धावसंख्या आहे 10 धावा, 21 ची गरज आहे. पुढे स्टेप आउट झाले, लोवर फुल टॉस होता, त्याला कन्वर्ट केलंय. दुसरा धावाचा प्रयत्न, चेंडूची फेकी झाले, मात्र इथनं सुभाष गोधळेची विकेट ठोक्यामध्ये होती आणि ती विकेट सध्या येताना पाहतोय सुभाष गोधळे बाद.
हरेश निमसे यांचे पिताश्री देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. गिरीश आला, गिरीश चौधारी. गिरीश इकडे आलाय बॅटिंगसाठी. त्याचा जलवा पाहिला आणि इंस्टाग्रामवरती किरीस का गाना याची सध्या ट्रेंड चालू आहे. नक्कीच आपण अनेकदा पाहिलं आहे की सोशल मीडिया किती प्रगल्भ आहे, किती डेव्हलप आहे. एका रात्रीमध्ये झिरोपासून हिरो बनवण्याचं काम सोशल मीडिया करत असते. आणि तो किरीस का गाना जेवढा तो पिक्चर ज्यावेळेला आला नसेल क्रिश त्यावेळेला हिट नसा झाला तेवढा हिट आता तो झालाय. इथे अंधाधुंद फटक्या खेळण्याचा प्रयत्न हरेश निमशास काहीतरी करावं लागेल त्याच्यासाठी. विकेट किपर मधील आतापर्यंत त्याच्याकडनं सुटलेले चेंडू त्याच्यावरती मिळालेला धावा या मोहिली टीमला किती धोक्यात आणू शकतात ते पाहावं लागेल. षटक इथनं झालंय कंप्लीट. 6 चेंडू 19 धावा. काय गोलंदाजी केली नयन निमसे. सुपर बॉलिंग. नयन निमसेची आज जादुई गोलंदाजी कामयाब झाली आहे. सकाळी अमोल यांच्याशी चर्चा करत असताना तेच आमचा उल्लेख होता की इथनं या मैदानावरती पाटा विकेट आहे. जेवढा प्रचंड वेग तुम्ही द्याल तेवढाच प्रमाणामध्ये फटके तुमच्या पाठवरती येतील. पण जेवढा व्हेरिएशन तुमच्याकडे असेल ते व्हेरिएशन कुठेतरी मॅच मध्ये चित्र दाखवून दिले आतापर्यंत. अमोल देखील मॅचचा आनंद घेतात तिकडे अगदी पडद्याच्या मागे. आज त्यांचा रोलच तो राहिलाय. सहा बॉल 19 ची आवश्यकता आणि 6 बॉल मध्ये 19 करत असताना गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज झालाय सुमित. 6 बॉल 19. गिरीश वरती संपूर्ण निर्भरता असेल, गिरीश वरती संपूर्ण जिम्मेदारी. गिरीशने आतापर्यंत या सामन्यामध्ये भाऊसे टीमला खोलून दिलेले सामने अनेकदा पाहिलेत. मात्र आता या मॅच मध्ये त्याचा रोल अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर असेल. फटका तर सापड दिली आहे. फटक्यावरती चेंडू आला. एका हाताने चेंडूला गॅदर केलंय. वाह 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 काय क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहिलं. जितनं धावा सेव्ह केल्यात. ज्याच्याकडनं क्षेत्ररक्षण आतापर्यंत खराब झालं त्या रोहित कडनं आता हे क्षेत्ररक्षण लाजवाब झाले. वाह मॅच निर्णायक आहे. 2 धावा इथनं आल्या. त्यांना माहिती आहे मॅचचं महत्व. इथनं जर हा कॅच हा चौकार गेला असता तर मॅच मध्ये समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. आता गिरीश वरती संपूर्ण जिम्मेदारी आहे. इथनं देखील बोलण्याचा बॉल हरेश निमसे पुन्हा चाचपडत होता. हरेश निमसे आज नक्की काय करतोय काय समजत नाहीये. चेंडू काय हाताला लागत नाहीये. पण जल्लोष आणि जी जागृता आहे टीम मध्ये ती प्रचंड उत्साह भरलेली एक्साइटमेंट पाहतोय. कारण त्याचा कामगिरी केलेली गोलंदाजाने चमकदार कामगिरी आतापर्यंत संघाचा असलेला खडतर प्रवास मात्र आज या मॅच मध्ये त्यांना संधी आहे. पुढे स्टेप आउट झाले. क्षेत्ररक्षक तिथे नाही आले. वा चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलंय. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट आणि इथनं फलंदाज अजय गोदरे बाद. आता अपील करू नका. डीके नवीन बॅट्समन मैदानात दाखल होईल. दीपक येत आहेत. आज डीके देखील टीम मध्ये जॉईन झालेत. पण मयूर यांचा टेन्शन प्रचंड वाढलाय. आता अति टेन्शन मध्ये आहेत. आता धावा करायचा तिथनं. धावा झाल्यात 15-16 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 16 धावा. 2 मोठे फटके आता मॅच मध्ये ट्विस्ट आणू शकतील. ती गिरीश कडे कॅपॅसिटी आहे. त्या गिरीशला आता इथनं 2 मोठे फटके आणत असताना भाऊसे टीमला विजय करून द्यायचा असेल प्रयत्न करावे लागतील. आता ट्राय बट डोंट क्राय. इथनं ट्राय करायचं आहे. हा चेंडू आपण पाहिला मिडवेट क्षेत्रामध्ये 21 आले. आता इथनं मॅच खुली झाली आहे. बंद किताब आता ओपन झाली आहे. खुली किताब पाहायला मिळेल. आणि इथनं पलटवार करण्यासाठी जिथनं आजपर्यंत संघर्ष ज्या संघाचा पाहिला या सीझन मध्ये अखेर तो संघर्ष आज इथे पणाला लावत असताना संघाने काय कमालीचं प्रदर्शन केले. वा जबरदस्त कामगिरी करत असताना आज खऱ्या अर्थाने सर्वांचं मनोरंजन केलं. सर्वांना मंत्रमोहित करणारी फलंदाजी गोलंदाजी केली आहे. हा तिथे फ्रंट फुट लावून फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल मध्ये परफेक्ट टायमिंग नाहीये. एक धाव. म्हणून तर म्हणतात मित्रांनो संघर्षाचा काल खडतड असतो
पण त्याच्यामध्ये जर तुम्ही जिद्दीने आणि संघर्षाने जर खेळलात तर तो संघर्षाचा काळ देखील तुमच्या समोर गुडघे टेकत असतो आणि ते जात मोहिलीकरांसमोर दाखवून दिलंय हम भी किसी से कम नाही. आणि जिथे हा सामना जिंकत असताना पाहायला मिळालाय संघ श्री गणेश मोहिली संघ सुपर 4 मध्ये दाखल होतोय. आणि तो सेलिब्रेशन तो जल्लोष आपण पाहतोय आज खऱ्या अर्थाने मोहिलीकरांनी देखील सिद्ध केलं हम भी किसी से कम नहीं. आज जो संघर्ष होता तो अखेर संघर्षाचा समाप्ती झाली आणि सामना जिंकत असताना आज सुपर 4 मध्ये दाखल झाला बक्षीस पात्र फेरीमध्ये. जबरदस्त कामगिरी खऱ्या अर्थाने आजच्या या मॅचला ट्विस्ट आणणारा कामगिरी करणारा खेळाडू वन अँड ओनली मिस्टर नयन निमसे ठरतोय आज या संपूर्ण दिवसाचा हकदार ज्याने जबरदस्त कामगिरी केली. वा नयन हॅट्स ऑफ असेल काही गोलंदाजी केले सुपर बॉलिंग. आज मला वाटतं केसांची जादू पाहायला मिळाली.